माणसं, कुतरवट्यावर बसलेली काही माणसं चर्चा करायला लागले, कसं झालं असेल बाबा. ते म्हणले असं कसं मारलं असेल. ते म्हणले तसं नाही हो, भजण्या भय नाही, भजण्या भजण्याच वैर असेल म्हणले. तेच तेलाच काहीतरी टाकून घेतले असते. अशी चर्चा करत होते कुठं, वट्यावर. आणि मग आता हे मारलेलं पाप कुणाच्या माथी घालावं. यमराजाला प्रश्न पडला, आता हे पाप कुणाच्या डोक्यावर घालावं. एक तर बाईच्या डोक्यावर घालावं, तर तिनं मारलं नाही. ते म्हणले सर्पाच्या डोक्यावर घाला. सर्पाला विचारला, हो सर्पराज कस काय म्हणले, ते कसे मेले टाळकरी. महाराज मी तर मेलो होतो, मला काय माहित. ते म्हणले सर्पावर घालता येत नाही. ते म्हणले घारीवर घाला. घारीला विचारलं, तुझ्यावर हे पाप येणार आहे, कसं करावं. ते म्हणले महाराज आमचं हे खाद्य आहे, सर्प खाद्य हे आमचं आहे, आमचा दोष नाही. आता हे पाप कुणावर घाला बोला, तुम्ही सांगा. तेवढ्यामध्ये नारद मुनीचं आगमन झालं. नारायण नारायण. काय चाललंय यमराजा. बरं काय, बरं झालं म्हणले महाराज तुम्ही आलात. हे पाप कुणाच्या माथ्यावर घालायचं. हे 2-4 भजनी ह्या गावात मेले, हे पाप कुणाच्या माथ्यावर घाला. काहीच काळजी करू नका म्हणले, चला माझ्यासोबत गावामध्ये. गावामध्ये आली महाराज स्वारी. यमराज, यमदूत, नारद मुनी. आणि आल्यानंतर त्यांनी पाहिलं, बघा म्हणले कान देऊन लक्षपूर्वक ऐका, कोण काय बोलते. वट्यावर बसलेच होते काही माणसं झाडाखाली. बाई मारली, बाईनं मारलीकडे म्हणले भजन काही का असना. दाल में कुछ काला है म्हणायची, काळी द्यायची. एक म्हणायचा भजण्या भजण्याचाच काहीतरी मारा लागला असेल रे बाबा. असे जे बोलत होते, नारद मुनीने सांगितलं, हे बा हे पाप सगळं ह्या कुचरवट्यावर बसलेल्या लोकांच्या डोक्यावर टाका म्हणले. चला मला सांगा, घरची भाकर खाऊन हे एवढं मोठं ब्रह्महत्येचं पाप कशामुळे अंगावर आलं हो. विनाकारण अशा प्रकारची निंदा केली. आणि म्हणून निंदित पाप या जगामध्ये कोणतंच नाही.